राम राम. 3:30च्या आजच्या भागात मी राहुल पेठे तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. आज आपण आहोत आणेगाव जुन्नर येथे. इकडची पद्धत, स्वागत करायची पद्धत, फेटा बांधायची. तसंच फेटा बांधून झालेला आहे. महिला मोठ्या संख्येने इकडे उपस्थित आहेत. त्यांना थांबू नकोया, सुरू करूया आजचा आपला आवडता कार्यक्रम साडेमाडे. आपण ज्या आणेगावात आलेलो आहोत तिकडच्या एक ताई माझ्या बरोबर आहे. तिकडच्या लोकांविषयी, आणेगावाविषयी आपल्याला माहिती सांगायला. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. स्मिता किसन डुंबरे. तुम्ही काय करता? फायनल इयर बी फार्म. बरं, आणेगावाविषयी, इकडच्या लोकांविषयी, ह्या लोकांविषयी मला जरा माहिती सांगा. आणेगाव हे जुन्नर तालुक्यातलं अगदी शेवटचं गाव आहे आणि ह्या गावाचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या गावाच्या सीमेचा आकार हा महादेवाच्या पिंडीसारखा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे आपण जिथे उभे आहोत स्वामींचं मंदिर आहे. श्री रंगदास स्वामी. ते खूप मोठे योगी पुरुष होते आणि ते 150 वर्षांपूर्वी आले होते इकडे. अच्छा. आणि नंतर त्यांनी जिवंत समाधी घेतली इकडे आणि त्यांच्या स्मरणासाठी आम्ही इकडे पौष प्रतिपदेला त्यांचा उत्सव करतो. आणि त्या उत्सवासाठी पण एक विशेष आहे इकडे की सर्व लोकांसाठी मोफत आमटी भाकरीचा आम्ही प्रसाद देतो. आणि ती आमटी इतकी प्रसिद्ध आहे की अगदी पुण्या मुंबईची लोकही इकडे येतात. आणि मग ही सगळी लोक बनवतात ते? हो, इकडे बनवतात. आणि खेळ वगैरे कशा, गप्पा कशा मारतात हे लोक? टाइमपास करतात? हो, करतात. का कामच करत बसतात फक्त? मोस्टली इकडे शेतकरी जास्त आहेत ना. हा, म्हणजे काम पण करतात. पण आज आपल्याला टाइमपास करायचा आहे की नाही? हो. माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. चला खेळायला सुरुवात करूया. टोकन्स वाटून. टोकन्स वाटून झाली. आता सुरू करायची पहिली फेरी. अंदाजे किती? त्यासाठी इकडची जी टोकन्स काढायची आहेत ती मला हा काढून देणार आहे. काय नाव तुझं? ओम विजय पवार. ओम, कितवीत आहेस तू? पहिलीत आहेस? शाळेत मग काय टाइमपास करतोस? शाळेत जातोस तू? हा. का कधी कधी बुट्टी मारतोस? नाही. आजारी पडलो सांगून? नाही ना? नाही. व्हेरी गुड. ह्याच्यात ती टोकन काढून दे ना. एक एक करून दे. पहिल्यांदा एक दे. हा, अजून एक दे. अजून एक दे. थँक्यू. बस, तिन्ही टोकन्स माझ्या हातात आहेत. बघूया कोण आहे ते भाग्यवान स्पर्धक जे खेळणार पहिली फेरी. अंदाजे किती? पहिला क्रमांक आहे 67. दुसरा क्रमांक आहे 53. आणि तिसरा क्रमांक आहे 84. तिन्ही स्पर्धक तयार. सुरू करूया पहिली फेरी. अंदाजे किती? खेळाच्या आधी थोड्या गप्पा मारूया. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. मी संगीता विलास वाजगे. तुम्ही काय करता? मी गृहिणी. गृहिणी आहात. बरोबर. तुम्हाला तुमच्याविषयी सांगा की तुम्ही काय फावल्या वेळेत करता, काय आवडतं? इथले माहेर आहे माझं आणि सासर नारायणगाव आहे. अच्छा. नारायणगावला सासर? हा, पण राहायला ठाण्याला आहे आम्ही सध्या. मग नारायणगावला कोण राहतं? कोणच नाही, लॉक असतं घराला. लॉक असतं घराला? का? मग चावी कुठे घराची? घराची चावी सासऱ्यांकडे असते. सासऱ्यांकडे असते? अच्छा, मला वाटलं तुमच्याकडे आहे की काय. नाही, नारायणगावला म्हटलं जाऊन आलो असतो. या ना. आहे ना. हो ना, चावी आहे ना तुमच्याकडे? सासऱ्यांकडे चावी. मग ती साबणावर असं हे पाडून घ्या त्याच्यावर. हा, सासर ठाण्याला आणि मग माहेरी आईकडे आलेले. टाइमपास जरा आराम करावा म्हटलं. आराम करा. हो ना. हो. किती आई काम करत असते तुमची. हो, भेटल्या होत्या मला मगाशी. हो. तुम्ही मदत करता की नाही मग त्यांना? करते. हो ना. हो. आणि मग तुम्हाला काय काय बनवायला आवडतं, खायला सगळं? थोडंफार आवडतं. जास्त आवड म्हणजे असं टेलरिंग वगैरे ह्या कामाची, पार्लरची आवड आहे. जास्त स्वयंपाकामध्ये नाही इंटरेस्ट. स्वयंपाकामध्ये कोण करतो स्वयंपाक? आता करावं लागलं, लग्न झाल्याच्या नंतर करावं लागलं. आधी नव्हती आवड. आता मग आईची आठवण येत असेल? हो, येते ना. सासूबाई करतात ना हेल्प. सासूबाई करतात? मग आता म्हणता हेल्प करतात. मला वाटलं सासूबाई करतात जेवण. नाही ना, तुम्ही करता? हो. ठीक आहे, तुम्हाला राऊंड खेळायचे. ऑल द बेस्ट त्याच्यासाठी. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. रंजना डुंबरे. तुम्ही काय करता? मी हाऊसवाईफ आहे. हाऊसवाईफ आहात. तुमचं सासर माहेर? माझं सासर ओतूर आहे आणि माहेर आळेफाटा आहे. आळेफाटा? हो. अच्छा, मग इकडे काय कामानिमित्ताला? माझे मिस्टर डॉक्टर आहेत. व्यवसाय निमित्ताने आम्ही इकडे आलेले. व्यवसाय निमित्ताने? बरं, मग तुम्ही काय करता फावल्या वेळेत वगैरे? मदत करते. मी ऐकलं महिलांना प्रोत्साहन देता तुम्ही? हो, देते. हा, म्हणजे काय स्वरूपाचं? काय महिला बचत गटाच्या माध्यमातून त्यांना म्हणजे असं
महिलांना प्रोत्साहन देता. हो. इकडे पण आहेत काही महिला ज्यांना प्रोत्साहनाची गरज आहे. हो. हा, तर नंतर मी भेट घालून देईन त्यांची हो तुम्हाला. चालेल. हा, आणि मग बाकी फावल्या वेळेत काय करता सांगा. फावल्या वेळात स्वयंपाक, घरातली कामं, शेतावर जायचं. तुमची कसली शेती आहे? ऊस, केळी वगैरे, कांदे. अच्छा, हो. भरपूर एकदम. हो. त्याच्यात वेळ जात असेल मग. हो. हो ना. इथे फेरी खेळायची. तुम्हाला ऑल द बेस्ट त्यासाठी. हो. नमस्कार, नमस्कार. तुमचं नाव सांगा. सरला रवींद्र जगताप. तुम्ही काय करता? मी ब्युटिशियन्स आहे. ब्युटिशियन आहात? हो. हा, म्हणून तुम्ही आलात तेव्हा महिला एकदम उत्साहात होती एकदम. सगळे येतात ना? हो हा, हो येतात. मला गोरं करा, मला गोरं करा. हो ना. हो. हा, मग तुम्हाला काय आवडतं सांगा. तुम्ही काय काय करता फावल्या वेळेत? मी फावल्या वेळामध्ये शिवण क्लास वगैरे घेते. हा, स्वतः त्याचं. हो स्वतः घेते. हा, आणि ब्युटी पार्लरचे पण क्लास आहेत माझ्याकडे आणि अच्छा. इतरही क्लास आहेत. अहो किती बिझी असतं म्हणजे. हा, मग हे काय एवढा महिलांचा गराडा तुम्हाला कमी नसणार. नाही हो की नाही. नाही त्रास देतात ना क्लास मधल्या बायका? नाही तसं काही नाही. काय सांगताय. त्रास नाही देत. मगाशी मला म्हणालात की नाही त्रास देतात. मला कोण कोण त्रास देतं ते पण यांनी सांगितलं माहितीये. नाही देत त्रास? नाही. तुम्ही त्यांना देता? हो मीच देते. तुम्ही देता त्यांना त्रास? इथे राऊंड खेळायचे तुम्हाला. हो. हा, ऑल द बेस्ट त्यासाठी. थँक्यू. वेळ झाली आता पहिले फेरीची. म्हणजे अंदाजे किती राऊंड एकदम सोपी आहे. तुमच्या समोर एक प्रॉडक्ट असणार. मी तुम्हाला काही आकडे देणार. आकडे लावायचे आणि किंमत लावायची. ज्यांची किंमत प्रॉडक्टच्या किमतीची एवढी अचूक किंवा त्याच्या जवळपास जाणारी असेल त्या विजेता ठरतील. पहिल्यांदा किंमत कोण लावणार? तर ज्या ताई पहिल्यांदा इकडे आल्या त्या पहिल्यांदा किंमत लावणार. त्यामुळे पहिल्यांदा किंमत लावणार सरलाताई, मग संगीताताई आणि मग रंजनाताई. आणि आजचं आपलं प्रॉडक्ट आहे मेकअप किट. या सुंदर परिपूर्ण पण कॉम्पॅक्ट मेकअप किट मध्ये 48 आय शॅडो, 3 ब्लश ऑन्स, 4 कॉम्पॅक्ट आणि 6 लिपस्टिक्स आहेत. प्रॉडक्ट तयार, सरलाताई तयार. हे घ्या, 4 आकडे वापरा आणि याची किंमत लावा. किती किंमत आहे? 1405. 1045. 45. 1045. हा, मागे काय वाटते? 1045 बरोबर वाटते किंमत? 1500 रुपये. आणि बाकीच्या ना हो हो म्हणजे काय किंमत बरोबर वाटते? तुम्हाला काय करायचंय? हीच ठेवायची आहे? हो हीच ठेवायची. मग फ्रीज करूया. 1045 एक, 1045 1045. आता संगीताताई हे घ्या, 4 आकडे वापरा. किती किंमत आहे? 1057. 1057. मागे काय वाटते? बरोबर वाटते ही किंमत? मग किती वाटते? 1000 आणि 2000च्या वर 1200, 1000, 1500. तुम्हाला काय करायचंय? आहे एवढीच ठेवायची. हीच ठेवायची. ठीक आहे, फ्रीज करूया. 1057 एक, 1057 दोन, 1057 तीन. आता रंजनाताई हे घ्या, 4 आकडे वापरा. किती किंमत आहे? 1475. 1475 बरोबर वाटते का आता तरी? एकदम घ्यायला गेलो तर वाटतंय कधीतरी. तुम्हाला काय करायचंय? हीच ठेवायची आहे. ठीक आहे, फ्रीज करूया. 1475 एक, 1475 दोन, 1475. तिघींनी आपापला अंदाज सांगितला. बघूया या प्रोडक्टची कोणी किती रुपये किंमत सांगितली. रंजनाताईंनी किंमत सांगितली 1475 रुपये, सरलाताईंनी किंमत सांगितली 1045 रुपये आणि संगीताताईंनी किंमत सांगितली 1057 रुपये. आणि या प्रोडक्टची खरी किंमत आहे 1245 रुपये. त्यामुळे विजेते आहेत संगीताताई. हे घ्या तुमचं मेकअप किट. सांगा, मेकअप किट मिळालं, कसं वाटतंय? खूप आनंद झालाय. खूप आनंद आला तुम्हाला? हो. हा, आता मेकअप करणार? हा, रोज नाही, फंक्शनलाच फक्त. फंक्शनला. आणि सासूबाईंना पण शिकवा. हो, त्यांना आवड आहेच आहे. मेकअपची आवड आहे ना त्यांना? अरे वा, मग फायदाच झाला की तुम्हाला. हो की नाही? हो. पुढची राऊंड तुम्हाला खेळायची. ऑल द बेस्ट. थँक्यू. एक प्रश्न विचारतो. आजचे आपले 6 स्पर्धक सोडून हा प्रश्न बाकीच्यांसाठी आहे, ज्याचं उत्तर एपिसोडच्या शेवटी सांगायचं. प्रश्न असा आहे, असं कोण आहे, मी दिवसभर तुमच्या बरोबर तुमची वाट चालतो तरीही दिवसभरात तुम्ही कधीही मला जवळ घेत नाही. उत्तर आठवून ठेवा, एपिसोडच्या शेवटी विचारणार. तो